कानामध्ये इयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडणे एका 16 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलं। सफाळे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला। वैष्णवी मयूर रावल असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सध्याच्या मोबाईल युगात शालेय महाविद्यालय विद्यार्थी तरुण तरुणी सर्वांकडे मोबाईल असतो। कानात इयरफोन हेडफोन घालून मोबाईलमधून मोठ्या आवाजात गाणी ऐकून बहुतांश जण प्रवास करत असतात। इयरफोन घातल्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही व आजूबाजूला काय सुरू आहे याबाबत देखील कोणता ठाव ठिकाणा राहत नाही। त्यामुळे रेल्वे रूळ अथवा रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। अशीच काहीशी दुर्दैवी घटना सफाळे रेल्वे स्थानक परिसरात घडली। इयरफोन कानात घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। वैष्णवी मयूर रावल ही 16 वर्षाची इयत्ता 10वीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पालघर तालुक्यातील सफाळे जवळील माकणे येथील रहिवासी असून ती तिचा क्लास संपवून घराकडे निघाली होती। माकणे येथे जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते। पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून सफाळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत असताना वैष्णवीने कानात इयरफोन घातले होते। रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव राजधानी एक्सप्रेस ट्रेननं तिला जोरदार धडक दिली। भरधाव ट्रेनच्या या धडकेत वैष्णवी गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। गुरुवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान सफाळे स्थानकामध्ये कानात इयरफोन घालून रस्ता ओलांडताना अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे। या अगोदर 7 डिसेंबर रोजी या ठिकाणी एका तरुणाचा कानात इयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना अशाच प्रकारे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। मात्र या रेल्वे फाटकाजवळ पादचारी पूल नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे। यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पूल बांधावा अशी मागणी माकणे येथील ग्रामस्थांनी केली आहे। तर आजकाल लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजण इयरफोन घालून दररोजचा प्रवास करतात। त्यावेळी आजूबाजूला रस्ते ओलांडताना रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या वाहनांचा रेल्वे गाडीचा त्यांना आवाज येत नाही, त्यामध्ये त्यांचा जीव जातो। या गोष्टी टाळून रस्ते ओलांडताना रेल्वे रूळ ओलांडताना आजूबाजूला पाहूनच प्रवास करणे गरजेचं आहे। तर एकीकडे तरुण वर्गामध्ये असणारे इयरफोन सारखे हे वेळ जीवावर बेतत आहे। यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन आवश्यक झालं आहे। स्वयंसेवी संघटना पोलीस विभाग यांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे। हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।